शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीनं आज मोर्चा काढलेला आहे। मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचा हा महामोर्चा निघणार आहे। हजारो शेतकरी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। 12 जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या महामोर्चामध्ये सहभाग घेतलाय। शेतकऱ्यांना देशदडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही, असंच एल्गार पुकारत आज शेतकऱ्यांचा महामोर्चा आझाद मैदानामध्ये धडकलाय। 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले। तर आझाद मैदानावरून या महामोर्चाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आडे यांनी। गोवा ते नागपूर पर्यंत होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आता विरोध जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे आणि या महामार्गाच्या विरोधात आज मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहे। फक्त संपादित केलेली जमीनच नव्हे तर त्याचबरोबर या रस्त्याच्या भरावामुळे बाधित होणारी जमीन ही वेगळीच त्याची हेक्टर आहे। पण जी टोटल जी जमीन जाणार आहे 68,000 हेक्टर जमीन, ही जमीन शासन आपल्या ताब्यात घेऊन म्हणजे या रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे। आणि म्हणून या रस्त्याला शक्तीपीठ रस्त्याला आमचा हा प्रखर विरोध आहे। कोल्हापूर जिल्ह्यातली एक इंच जमीन ही बागायत जमीन आहे, जिथं सोन्यापेक्षा जास्त मोलाचं पीक शेतकरी उत्पादन केलं जातं। त्या जमिनीवर घाला घालण्याचा प्रयत्न हे कॉन्ट्रॅक्टर धार्जिनं सरकार करत आहे। म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून तमाम शेतकरी इथं विरोध करण्यासाठी आलो आहे। आमचा काही झालं तर शक्तीपीठला विरोध हा राहणारच। पर्याय मार्ग काढू देत किंवा कितीही मोबदला दिला, 5 पट देऊ देत, 10 पट देऊ देत, तरी आमचा विरोध हा असणारच। कारण जमीन ही लाख मोलाची जमीन आहे। उद्या जर जमीन गेली तर शेतकरी भूमिहीन होतील। एकेका शेतकऱ्याची 10-10 एकर 20 एकर जमीन जात आहे, घर जात आहे। किती जर पैसे दिले तर ते पैशाचा काही उपयोग होणार नाही। सरकारच्या माध्यमातून कोण प्रतिनिधी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज दिवसभरामध्ये अधिवेशन असेल किंवा मग बाहेर असेल, हाच मुद्दा गाजेल असं सध्या तरी दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।